तर आज आपण करणार आहोत रव्याचे पापड. तर त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो बारीक रवा घेतलाय. तसंच 1 चमचा मीठ आणि 1 चमचा पांढरे तीळ. तीळ तुम्हाला टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकता. तर अर्धा किलो रव्याला आपल्याला इथं 1 लिटर पाणी टाकायचं आहे. म्हणजे हे 1 लिटरचं पातेलं आहे. तर मी सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये 2 लिटर पाणी टाकून घेते. तर बघू शकता 1 लिटरच्या मापाने मी 2 लिटर पाणी ह्याच्यामध्ये टाकलंय. तसंच पाणी टाकल्यानंतर आपण जो रवा घेतला होता तो रवा पण आत्ताच आपल्याला याच्यामध्ये टाकून छान असा पाण्यात मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसवरती ठेवून मिक्स करायचं नाहीये कारण की जास्त गुठळ्या होतात. जर गॅस चालू करून आपण रवा टाकला गरम पाण्यात तर पाण्याला गुठळ्या होतात. जर तुम्ही 3-4 जणी असाल तर नक्कीच तुम्ही तसं करू शकता. पण एकटे जर असतील तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही हे पापड करा. तर रवा छान असा पाण्यात मिक्स झाल्यानंतर आपलं मीठ आणि पांढरे तीळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. मिठाचं प्रमाण खूप कमी ठेवायचं कारण की पापड सुकल्यानंतर खारट लागतात म्हणून मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं. तसंच आता बघू शकता छान असं मिक्स झाल्यानंतर मी आता हे पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि मोठा गॅस करून आपल्याला म्हणजे फ्लेम मोठी करून छान असं एकसारखं ते मिक्स करत राहायचं आहे. जोपर्यंत त्याला थोडीफार उकळी फुटत नाही तोपर्यंत आपण हे असंच मिक्स करत राहायचं आहे. थांबून थांबून ते मिक्स करत राहायचं जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. तर बघू शकता आता मी इथं घेतलाय 1 चमचाभर म्हणजे अर्धा चमचा खायचा सोडा घेतलाय. तर तो खायचा सोडा पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सोडा टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर इथं बघू शकता एक 5 मिनिटानंतर आपला रवा थोडं पाणी वळून घ्यायला लागलंय म्हणजेच रवा घट्ट होत चाललाय. तर बघू शकता छान असं थोडाफार रवा घट्ट झालेला आहे. पण परफेक्ट असा आपला शिजलेला नाहीये. तर आता असंच ह्याला परत मिक्स करत आपल्याला छान असं शिजून द्यायचंय. तर बघू शकता एक 5 मिनिटानंतर मी परत अर्धा लिटर ह्याच्यावरती पाणी टाकलेलं आहे. पहिला आपण 2 लिटर पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर आता अर्धा लिटर पाणी टाकलं म्हणजेच की आपल्याला अर्धा किलो रव्याला 2 लिटर आणि वरती अर्धा लिटर पाणी लागलेलं आहे. तर ते पाणी टाकल्यानंतर आता छान असं मिक्स करून आता शिजवून द्यायचंय. तर आता पाणी आपल्याला बरोबर झालेलं आहे. तर पाणी आता आपल्याला परत टाकायचं नाहीये. आता फक्त आपल्याला हा रवा छान असा डबल होईपर्यंत शिजून द्यायचा आहे आणि पूर्ण घट्ट होईपर्यंत छान असं हे रव्याचं पीठ आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान असा रवा आपला शिजलेला आहे. तर त्याच्यामध्ये 2 चमचेभर असं ओवा टाकून घ्यायचा आहे. जेणेकरून ओव्याने पोट फुगत नाही म्हणून थोडासा ओवा टाकून घ्यायचा. जर तुम्हाला ओवा टाकायचा नसेल तर तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकता. पण लास्टला टाकायचं आहे कारण की त्याचा कलर सगळ्या पिठामध्ये उतरला नाही पाहिजे म्हणून लास्टला टाकायचं. तर बघू शकता ओवा टाकल्यानंतर परत एक 5 मिनिटं आपण ह्याला छान असं शिजून घेऊया.
तर बघू शकता छान असं आपलं पीठ तयार आहे. तुम्ही चमच्याला पण बघू शकता छान असं आपलं पापडाचं पीठ तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला गरम-गरम असतानाच लगेच पापड टाकून घ्यायचेत. तर चला तर मग आपण पापड टाकून घेऊया. तर फक्त पापड टाकत जायचे. पापड आपोआप शेप घेतो. त्याला काही गोल वगैरे करत बसायचं नाही. पापड फक्त आपल्याला ते टाकत जायचं. तर इथं मी प्लास्टिकच्या शीटवरती हे पापड टाकून घेतीये. तर बघू शकता पापड टाकल्यानंतर छान असे 2 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये हे पापड सुकवून घेतलेत. फक्त 2 दिवस हे पापड सुकायला लागलेत. तर बघू शकता छान असे आपले कडक असे पापड हे सुकलेले आहेत. तर चला तर मग आता मी पापड तुम्हाला तळून दाखवते. तर बघू शकता छान असं तेल गरम झालंय. तर तेलामध्ये मी पापड टाकून घेते. तर बघू शकता छान असं आपलं पापड हे फुलत आहेत. मस्तपैकी पापड आपले तयार झालेले आहेत. तर नक्कीच तुम्ही घरच्या घरी रव्याचे पापड छान असे तयार करा. रव्याचे पळी पापड ह्याला बोलतात. तर नक्कीच तुम्ही हे पळी पापड तयार करा. तर रेसिपी तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.